नमस्कार बघतो तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। गणेश चतुर्थी आता बस 2 दिवसात येत आहे आणि आपणा सर्वांचे प्रिय गणपती बाप्पांचे लवकरच आपणा सर्वांच्या घरांमध्ये आगमन होईल। परंतु काय तुम्ही हे जाणता का, यावर्षी गणेश चतुर्थी पर्व केव्हा साजरे केले जाईल आणि काय आहे या पावन पर्वाचे महत्त्व? आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीशी संबंधित असलेली सर्व महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात जात आहे। या तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात गणेश चतुर्दशीची जोडलेली संपूर्ण माहिती। बोलले जाते की भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशजीचा जन्म झाला होता आणि याच कारणामुळे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो। हा उत्सव 10 दिवसांपर्यंत सुरू राहतो, म्हणजेच गणेशोत्सव चतुर्थी तिथीपासून सुरू होऊन अनंत चतुर्दशीपर्यंत हे पर्व सुरू राहते। गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला साजरी केली जाते। यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला धूमधडाक्यात साजरी केली जाईल। चतुर्थी तिथीची सुरुवात 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 होत आहे आणि याचे समापन 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5:37 होईल। त्यामुळे उदया तिथीच्या अनुसार 7 सप्टेंबरला गणपती बाप्पांच्या पूजेची योग्य वेळ राहील। गणपती स्थापना आणि पूजेसाठी सर्वात शुभ वेळ मध्यकाळ आहे, जो की दिवसाचा मध्यकाळ असतो। त्यामुळे यावर्षी आता गणेश चतुर्थीची पूजा 7 सप्टेंबरला सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 करू शकता। यावेळी दरम्यान गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करणे आणि त्यांची पूजा करणे अत्याधिक शुभदायी मानले जाते। गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांना दंडवत प्रणाम करावा आणि स्नान आदी करून मंदिराच्या साफसफाईनंतर श्री गणेशांची मूर्ती स्थापित करावी। पूजेच्या दरम्यान श्री गणेशांना वस्त्र, जनेऊ, दुर्वा, अक्षत, चंदन, धूप, देठ, पिवळी फुले आणि फळे अर्पण करा। पूजेच्या शेवटी पूर्ण कुटुंब परिवारासोबत श्री गणेशांची आरती करावी आणि प्रसाद वाटावा। श्री गणेशजींना दुर्वा वाहिण्याचे विशेष महत्त्व आहे। मानले असे जाते की दुर्वा वाहिल्याने गणपती अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। दुर्वा अर्पण करतेवेळी श्री गणेशाय नमः दुर्वांकुरान समर्पयामी या मंत्राचा जप करा। श्री गणेशजींना 21 दुर्वा अर्पण करण्यास खूपच शुभदायी मानले जाते। फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रांचे दर्शन करणे खूपच अशुभ मानले जाते। याने मिथ्या दोष लागू शकतो, जो की खोट्या दोष व आरोपांचा कारण बनू शकतो। आपल्या हिंदू वेद पुराणांच्या अनुसार भगवान श्रीकृष्णांनाही या दोषाचा सामना करावा लागला होता आणि जर तुम्ही चुकूनही कळत नकळत चंद्रास पाहता तर त्वरितच सिद्धिविनायक व्रत कथेचा पाठ करा किंवा मग दोष निवारण मंत्राचा जप करा। गणेश चतुर्थीला व्रत ठेवणे आणि गणपतीला मोदकांचा नैवेद्य प्रसाद दाखविणे हे खूपच शुभ मानले जाते। या दिवशी सात्विक भोजन करा आणि भगवान श्री गणेशजींच्या पूजेमध्ये पूर्णपणे पावित्र्य राखा। श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीला योग्य दिशेमध्ये स्थापित करा। शास्त्रांच्या अनुसार श्री गणपतीच्या मूर्तीला उत्तर पूर्व म्हणजेच की ईशान्य कोन दिशेमध्ये स्थापित करणे सर्वात शुभ मानले जाते। याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि सुख समृद्धीचे आगमन होत जाते आणि रोजच्या रोज त्या स्थानी गंगाजलाचे काही थेंब शिंपडून पवित्र करून घ्यावे। गणपती बाप्पांची विधिविधानाने पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात। भगवान श्री गणेशजींची पूजा करतेवेळी पूजेच्या थाळीमध्ये काही वस्तूंना आवर्जून समाविष्ट केले जाते, कारण की यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या सामग्रीला निरनिराळ्या गोष्टींचे प्रतीक मानले जात असल्याचे आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात येते। ज्यांना जर भगवान गणेशजींना अर्पण नाही केले जाईल तर त्यांची पूजा अपुरीच राहिल्याचे मानले जाते। ज्योतिषशास्त्रांच्या अनुसार भगवान श्री गणेशजींच्या पूजेमध्ये काही विशेष वस्तूंचा समावेश करणे अत्यंत आवश्यक असते। गणपती बाप्पांना मोतीचूरचे लाडू खूपच पसंत आहे। जर तुम्ही गणेश चतुर्थीला भगवान श्री गणपतीला खुश करू इच्छिता तर त्यांच्या पूजेच्या थाळीमध्ये बुंदीच्या लाडूचा भोगप्रसादाचा नैवेद्य अवश्य ठेवा। याने गणेश पूजा सफल होईल आणि भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात। भगवान श्री गणेशांना मोदक अतिप्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये मोदकांचाही भोगप्रसादाचा नैवेद्य अवश्य दाखविला जातो। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा थाळीमध्ये मोदकांचाही समावेश अवश्य असला पाहिजे। याने रिद्धिसिद्धीदाता श्री गणपती लवकर प्रसन्न होतात। गणेशोत्सव 10 दिवसांपर्यंत साजरा केला जातो, परंतु पहिल्याच दिवशी जर मोदकांचा भोगप्रसाद दाखविला जाईल तर हे चांगले मानले जाते। पौराणिक शास्त्रांच्या अनुसार पूजेच्या थाळीमध्ये कच्च्या हळदीला अवश्य समाविष्ट करा। गणपती बाप्पांना कच्ची हळद अर्पण करण्यास शुभ मानले जाते।
नंतर या उत्सवाच्या समाप्तीनंतर या कच्च्या हळदीच्या तुकड्यास आपल्या घराच्या तिजोरीत ठेवून द्यावे. असे केल्याने गणेश पूजा सफल होते आणि भगवान श्री गणेशजींना हळदी अर्पण केल्याने घरामध्ये कायम बरकत बनून राहते. बोलले जाते की याने घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि खुशहाली बनून राहते. त्यामुळे पूजा सामग्रीमध्ये हळदीला जरूर समाविष्ट केले पाहिजे. पुराणांमध्ये सांगण्यात येते की विघ्नहर्ताने अन्नासूर राक्षसाचा वध करून त्याला आपल्या पोटात जिवंत गिळले होते. हा एक असा राक्षस होता ज्याच्या पूर्ण शरीरातून भयंकर आग निघायची. त्यामुळे या राक्षसात जिवंत गिळल्याने गणपती बाप्पांच्या पूर्ण शरीरामध्ये भयंकर दाह निर्माण झाला आणि मग श्री गणेशजींना शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवीदेवतांनी दुर्वांच्या जुड्या त्यांच्या मस्तकी व पूर्ण शरीरावर वाहिल्या. याने बाप्पांना थंड वाटून त्यांना त्या भयंकर दाहापासून शीतलता प्राप्त झाली आणि त्यांनी आपल्या या वीरतेने सर्वांच्या हृदयात स्थान प्राप्त केले. त्यामुळे गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी दुर्वांच्या जुड्या म्हणजेच की एकत्रित दुर्वांची जी जुडी असते तिला अवश्य अर्पण करावे. पूजा करतेवेळी पूजेच्या थाळीमध्ये दुर्वांच्या 4 ते 5 जुड्या अवश्य अर्पण करा. याने घरामध्ये धनाची कमी होत नाही. पुराणांमध्ये असे सांगण्यात येते की विघ्नहर्ताने आपल्या बाल्यावस्थामध्ये सिंदुरासूर राक्षसाचा वध करून त्याचे मुंडके कापून त्याचे रक्त स्वयं आपल्या अंगावर फासले होते. या लाल रंगास शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि हेच ते कारण आहे की या सिंदुरास पूजेच्या थाळीमध्ये समाविष्ट करण्यास गरजेचे मानले जाते. गणेश चतुर्थीचे समापन 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला होईल. या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाईल. जे लोक 10 दिवसांपर्यंत गणेशजींची पूजा करतात ते अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा लवकर